गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजची सकाळची सुरुवात झालेली आहे मस्तपैकी कमळीताईने केलेल्या गरम गरम चपातीपासून आणि दोन दोन बिस्किट पुढं. सकाळची वेळ आहे थंडीची, त्यामुळं म्हणलं कडकडून भूक लागली. कमळीताईला म्हणलं लगेच चहा गरम करून द्या आणि मस्तपैकी आता नाश्ता करायचा. चला, मस्तपैकी चहा पाणी नाश्ता झालाय. आजीला म्हणलं सकाळ सकाळ उन्हात बसली आहे, गारठून बसली. 10 वाजल्या त्या. तेव्हा उन्हात बसली होती का आज? नुसतं ऊन आहे. उन्हात बसली होती का? बसत जा, सकाळ सकाळ जीवनसत्व येते. चला जरा थोडं ऊन खातो. उन्हात गेले की डोळे लगेच चमकत आहे. 10 वाजता ऊन सुद्धा का नाही एवढं म्हणावं, असं थंडीच्या दिवसात म्हणावं असं एवढं ऊन येत नाही कडक. या आजी साहेब, बसा उन्हात. इथं बसा उन्हात. सकाळ सकाळ उन्हात चांगलं असतंय. नातीला बोलती, नातीला कोल्हापूरच्या. जास्त डिस्कशन चालू आहे. ते काहीतर बरणार का काहीतर 200 रुपयाला बसवून घेते ते म्हणते. सांगायला लागले नातीला. तू खाते ना मका? मका खाते का म्हणते? खाते की मका. ते काय मका खायचा पाहिजे. एक आंबळे, तुला दिवसभर स्वयंपाक खोलीत असं कटाळ येत नाही का? सारखं काय 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 बनवली ह्याच्यात? काय आहे? आज उसळ केली. ही उसळ आहे काय? काल पण उसळच केली ना, आज पण उसळ. आज सपक उसळ आहे. त्या कडेत काय? यात मेथीची भाजी केली. मेथीची भाजी आहे. वा, अजून थंडी गेली नाही का तुझी? ते तिकडं बसलेली, इथे येऊन बसली अजून उन्हात. चल घरात बस. 11:30 वाजले त्या का बसते अजून उन्हात? आता किती वाजले ते माहिती आहे का? आता 11:30 वाजलेले आहेत. आणि मला आत्ताच एक व्हॉट्सअपवर मेसेज आला की तुमचं ऑनलाईन प्रोडक्ट जे आहे ते आज येणार आहे. काय आहे आपण मागवलेलं ऑनलाईन प्रोडक्ट ते आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेलच. वाट बघतोय. आलं आहे, आता जवळजवळ यायला लागले. 4-5 दिवस झालं मागून, तरी लवकर आलं. आणि पहिलं कसं 8-10 दिवस लागायचं, आता 7 दिवसाच्या आतच येते. तू अजून डाळच फिरवते का कांबळे? 4 भाज्या झाल्या. जाऊ दे, तुम्हाला सांगायचं राहिलं. मी त्या दिवशी ऑनलाईन बुक केलं का नाही, ते यायला लागलंय. आता मेसेज आलाय मला, आता येईल काहीच वेळात येईल. सगळ्यांची मस्तपैकी जेवणं चालू आहेत. आमची बाबा जेवताना लई मजा करते. काय करते माहिती आहे का? ताट जोरात दाबते, ती वाजते कडक कडक करणं. आईला लई हसायला येते मग. वाळूक 2-4 दिवस झालं. वाळकं आज चांगलं आहे थंडीचं. आता बाजारात वाळकं जास्त यायला लागलं की काय. भाजी चांगली झाली का मेथीची? जेव्हा मी काय 1 वाजता जेवतोय. 5 पकवान नसते ती कांबळे, 5 पकवान असते. आईला किती हसायला येईल. 5 पकवान म्हण. हिचं मराठी काय करावं हिच्या मराठीला? मराठीचा पाय मोडून ठेवलाय, हात पाय मोडून ठेवले हिनं. 5 पकवान म्हणते. 5 पकवान असते. एवढं पण शुद्ध बोलायला जाऊ नको काय. आपलं जे आहे लँग्वेज तीच बोलायची, आपली भाषा जशी आहे तशी शुद्ध बोलायची ना. ते 5 पकवानचं 5 पकवान होऊन जात आहे. जेवा आरामात जेवा. आमच्या येवाला लवकर का नाही जेवण करताना लय आवडल्यासारखं नाही. असं भाकरीचं काय करते ताटात, मुटकं करते मुटकं. येवला कंट्रोल मध्ये असं काय असतं. म्हातारा माणूस आहे, खात आहे आपलं सावकाश सावकाश. लय येवाच तुम्हाला सांगतो, एवढं मजेशीर असतं. लय दपकात जेवती काय. हलका हलका म्हणून त्याला हलका हलका देतोय आम्ही खायला. काय भाकरी, कालवण, भाजी, तरी पण त्या भाकरीला काय करते, अशी दाबते आई अजून हसायला लागली. चला, आज आईच्या हस्ते जेवण घेऊया आपण खायला. मस्तपैकी डाळ, शेपाची भाजी, अजून मेथीची भाजी. आई कसं लक्ष देऊन एकदम डिटेलमध्ये बारकाईनं वाढायला लागले जेवण. ती कशाची डाळ आहे काय? वाह, किती छान वाढलं आहे बघा आईनं. आणि वेगळंच भाजी आपण जरा बाजूला ठेवू, म्हणजे इथं चपाती ठेवता येते आणि मस्तपैकी जेवण करता येतं. मेथीची भाजी, शेपाची भाजी, उसळ आणि डाळ, पाणी आणि चपाती. भाकर द्या, आज भाकर खातो. या मित्रांनो, जेवायला या. सारखं सारखं चपात्या पण खायचं नाही, त्यांना जरा थोडं भाकर खाल्ले की जरा पोट हलकं हलकं होतं. त्यामुळं म्हणलं आज दुपारी जरा जेवणात चपात्याऐवजी भाकर खातो. दुपारच्या 3 वाजलेले आहेत. 1 तास झाले मी बसलो बाहेर, अजून प्रोडक्ट येणार आहे. आपलं 3-3:15चा टायमिंग दिला आहे. येईल आल्यावर बघूच. आता 4चा चहा प्यायचा टाईम झाला काय, तरी अजून प्रोडक्ट येते. आता येते जवळ बघायला लागलो आहे. अजून काय आला नाही. 4 वाजले द्या. आता जरा चहा बिस्किट खाऊन घेतो.
बघू आता केव्हा येते ती. हो आजच येणार आहे, दाखवलंय, मेसेज आलाय. कांबळीताची झोप झाली. आता मस्तपैकी चहा बिस्किट खायला लागली. मी पण आता चहा बिस्किट खातो. बघू आपलं प्रोडक्ट आल्यावर कसं आहे ते. वाट बघूनच कंटाळलो मी तर मित्रांनो संध्याकाळच्या 7 वाजलेल्या आहेत आणि अजून मी तुम्हाला सांगतो सकाळी 10 वाजल्यापासून प्रोडक्टची वाट बघतोय. सकाळपासून म्हणलं की आज येईल आज येईल, पण ते काय आज आलं नाही आणि मी वाट बघून बघून कंटाळलो. ह्याच्या अगोदर असं कधी झालं नाही. बघू उद्या आलं तर. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, धन्यवाद.